बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव येथील लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ, जैन सोशल ग्रुप, अग्रवाल सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्रसेन भवन येथे आज रोजी मोफत मधुमेह तपासणी तसेच सर्वात महत्त्वाची मधुमेह, किडनी व हृदय संबंधी अगोदरच पूर्व सूचना देणारी अद्भुत अशी मायक्रॉल टेस्ट देखील मोफत करण्यात आली. तसेच त्या संदर्भात महत्त्वाची माहिती ज्येष्ठ डॉक्टर सुनीश शाह यांनी रुग्णांना मधुमेहाविषयी खूप महत्त्वाची माहिती देत इतकेच नव्हे तर प्रश्न उत्तराद्वारे अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समाधानकारक उत्तर देत रुग्णांशी प्रश्न उत्तराद्वारे संवाद साधून त्यांना जागृत केले. त्याचप्रमाणे लायन्स मनोज बाहेती यांनी आपला आहार कसा असावा या संदर्भात अत्यंत मोलाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुनीश शाह व डॉक्टर गौरव काकाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे मालेगाव शहराची शान असलेले, मालेगाव शहराचं भूषण असलेली, मालेगाव शहराची मान उंचावणारे MB केमिकल्स तर्फे आलेल्या रुग्णांना शुगर फ्री साखरेचे बॉक्स वाटप मोफत करण्यात आले. डॉक्टर सचिन जैन यांच्या अभिनंदन हॉस्पिटलमध्ये देखील अत्यंत माफक दरात ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब व ECG तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टर अक्षय मेहता यांनी हाडाच्या संदर्भातली तपासणी केली. अशाच प्रकारे उद्या डॉक्टर ऋषिकेश देसले यांच्याकडे देखील आवश्यक असलेल्या रुग्णांची 2D इको टेस्ट देखील अत्यंत माफक दरात करण्यात येणार आहे. वृक्षारोपण, मांगी तुंगी भागात गरजूंसाठी ब्लँकेट वाटप आणि जुने कपडे देण्यात येणार आहे. असे 7 दिवस वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ तर्फे करण्यात येणार आहे. अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष सम्यक लोढा व सचिन साहिल कांकरिया यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ पंकज वडेरा यांनी केले. तरी सदर व्हिडिओ बातमी आपण शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व आरोग्याविषयी मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या बातमीद्वारे मिळू शकते. म्हणून आपण ही बातमी शेवटपर्यंत अवश्य बघा असे आवाहन आम्ही आपणास करतो. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. आपण बघतो हे पेशंट्स जे लायन्स क्लबतर्फे जे शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आरोग्य शिबिरचा हा सप्ताह आहे. या सप्ताहासाठी इथे अग्रसेन भवनमध्ये इथे स्वतःची ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, डायबिटीस टेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाची जी मायक्रॉन टेस्ट आहे ही करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने पेशंट उपस्थित आहेत. आणि हे आलेल्या पेशंटचं इथे हे कार्यकर्ते रजिस्ट्रेशन करत आहेत. फक्त इथे वेगळे वेगळे टेबल लावलेले आहे. ह्या टेबलवरती ब्लड टेस्ट म्हणजे रक्ताची तपासणी ज्याला आपल्याला म्हणता येईल, या रक्ताच्या तपासणीद्वारे देखील पेशंटला कुठले काय निदान म्हणजे काय त्याला नेमकी कुठली व्याधी आहे, किती आहे, कसं आहे हे सुद्धा कळू शकतं. त्यानंतर इथे पुढे बघा आणि इथे कार्यकर्ते बसलेले आहेत. हे पेशंट इथे ब्लड टेस्ट करतायत. पहले से आपने बात स्टार्टिंग से ब्लड टेस्ट करून घेत आहेत. इथे मायक्रॉन टेस्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे, या टेस्टमध्ये पुढे काय संभाव्य धोके किंवा इतर किडनीचे विकार किंवा इतर काय विकार आहे ते सुद्धा याच्यातनं कळतील अशी महत्त्वाची ही मायक्रॉन टेस्ट आहे. हे कार्यकर्ते इथे आहेत आणि हे पेशंटसमोर उभे आहेत. त्याच पद्धतीने इथे सुद्धा त्या मायक्रॉन टेस्टच्या पुढच्या प्रोसिजरचा इथे टेबल आहे. मी सम्यक लोढा, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ. आज आमचा ऑक्टोबर सेवा सप्ताह सुरू झाला आहे. हा प्रोग्राम 1 आठवडाभर चालतो. याच्यात विविध लोकोपयोगी सुविधा आम्ही लोकांना देतो. त्यापैकी आज आम्ही मायक्रॉल टेस्ट आणि डायबिटिक टेस्ट साठी सुरुवात केलेली आहे. इथे आत्ता ऑलरेडी लोक जमलेले आहेत. हे आमचा जो उपक्रम आहे हा लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ, JSG जैन सोशल ग्रुप आणि श्री अग्रवाल सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला आहे. आज आपण काय काय टेस्ट करणार आहोत आणि कशी करणार आहोत आणि काय काय असणार आहे? आज आम्ही एक डायबिटीसची टेस्ट करणार आहोत, ब्लड युरिनची टेस्ट करणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मायक्रॉल टेस्ट करणार आहोत, जी की एक खूपच कॉस्टली आणि महत्त्वाची टेस्ट आहे. या सगळ्या टेस्ट आपण कसं करणार? विनामूल्य करणार आहोत का पैसे घेणार आहोत? ह्या सगळ्या टेस्ट आम्ही विनामूल्य देत आहोत.
अच्छा. आणि परत 7 दिवसाचा तुम्ही सप्ताह म्हणाले, काय काय या 7 दिवसात कार्यक्रम करणार आहात? याच्यात आमचं प्लांटेशन आहे, हंगर ड्राईव्ह आहे, ज्याच्यात आम्ही ब्लाइंड स्कूलच्या मुलांना जेवण देणार आहोत. त्याच्यानंतर जे मालेगावातून बाहेरच्या गावाहून येतात त्यांनाही आम्ही जेवण देणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही प्लांटेशन करत आहोत स्कूल्समध्ये वेगवेगळ्या. आणि मांगीतुंगीला जाऊन आम्ही तिथे देवदर्शन घेऊ, प्लस आदिवासी लोकांना ब्लँकेट्स मोफत देणार आहोत आणि कपडे मोफत देणार आहोत. बरं, या शिबिरासाठी आपण कुठल्या डॉक्टरांना पाचारण केलेलं आहे, कोणाचं मार्गदर्शन आपण करून घेणार आहोत? आत्ता आमच्याबरोबर डॉक्टर सुनील शाह, जे मालेगावचे एक तज्ज्ञ आहेत आणि जे डायबिटॉलॉजिस्ट आहेत, प्रसिद्ध आहेत, त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे. अजून कोण डॉक्टर? आणि डॉक्टर गौरव काकाणी आहेत. हे दोन्हीच्या अंडर आम्ही हे सगळे प्रोग्राम घेतो आहोत. प्लस आमच्याकडे डॉक्टर सचिन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिनियर सिटीजन्सचं चेकअप करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर देसलेंच्या अंडर आम्ही इको आणि स्ट्रेस टेस्ट करणार आहोत. त्याच्यानंतर गौरव काकाणी हे आमची डायबिटॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या अंडर आम्ही डायबिटिकचे टेस्ट घेत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मायक्राल टेस्ट आहे, जी आम्ही डॉक्टर सुनील शाह आहेत त्यांच्या अंडर घेत आहोत. तर अशा आम्ही विविध लोकोपयोगी सुविधा लोकांना देऊन त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी जे आमच्याकडनं पॉसिबल होईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शहरातील ज्येष्ठ डॉक्टर सुनील शाह, जे रुग्णांना अतिशय महत्त्वाची सेवा देत असतात, ते आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनं या मॅक्रॉन टेस्ट संदर्भात आणि आजच्या या शिबिराबद्दल. डॉक्टर साहेब, काय म्हणाल आपण? नमस्कार, मी डॉक्टर सुनील शहा, लायन्स क्लब जैन सोशल ग्रुप वसे अग्रवाल सेवा समितीतर्फे आयोजित आजच्या या महत्त्वाच्या मिक्राल टेस्टच्या या शिबिरामध्ये आपणा सर्वांस अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ही जी टेस्ट का बरं केली ते सांगतो. ही जी टेस्ट आहे ही डायबिटीज, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर व किडनी फेल्युअर या सगळ्या आजारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना ज्यांना डायबिटीज, हार्टचा प्रॉब्लेम आहे, बी पीचा त्रास आहे व सर्व सिनियर सिटीजन यांच्यासाठी ही तपासणी विनामूल्य करण्यात येत आहे. या तपासणीचा निष्कर्ष असा असतो की पुढे येणाऱ्या 5-7 वर्षांनंतर तुम्हाला जर कधी हार्टचा प्रॉब्लेम येणार असेल किंवा किडनीचं डॅमेज जे होणार असेल, त्याचा फार अर्ली स्टेजमध्ये याच्यामध्ये आपल्याला अंदाज येऊन कळतो व आपण त्या मानाने सजग होऊन आपण त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करून त्याच्यापासून वाचू शकतो. त्यामुळे ही जी टेस्ट आहे ही मोठ्या शहरांमध्ये 700 रुपयाच्या आसपास केली जाते, जी काही लायन्स क्लब आणि JSG वगैरे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे विनामूल्य करण्यात येत आहे. कारण की हा जो ऑक्टोबर सर्व्हिस वीक म्हणतात त्याला, हा लायन्सचं जे ब्रीदवाक्य आहे सेवा, त्या अनुषंगाने केलं जातं. आणि त्या प्रोग्राममध्ये सर्वात शेवटी आम्ही डाएट किंवा त्याचं काय पथ्य पाळावं किडनी फेल्युअरवाल्यांनी किंवा BP वाल्यांनी किंवा हार्ट अटॅकवाल्यांनी आणि डायबिटीजवाल्यांनी, त्याचंही मार्गदर्शन आमचे मित्र लायन मनोज बाहेती करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात शेवटी आम्हाला MB शुगर फॅक्टरीकडनं सगळ्यांना आपण गोड चहा घ्यायचा पण त्याच्यात साखर नसावी, तो कसा, त्याचाही विषयी आपल्याला त्यांच्या स्पॉन्सरशिपमध्ये सहकार्यामुळे ही चहा आम्हाला इथं मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा शंका किंवा काही प्रॉब्लेम असतात जे ते विचारू शकत नाही संकोचात प्रमाणे, ते सुद्धा इथं ते विचारू शकतील आणि त्यांचं आम्ही समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. व्हेरी गुड. खूप छान डॉक्टर साहेब, खूप चांगली माहिती आपण दिली आमच्या प्रेक्षकांपर्यंत, आमच्या दर्शकांपर्यंत. आणि अतिशय बहुमूल्य काम, अति महत्त्वाचं काम हे सगळ्या संस्था लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ आहे, जैन सोशल ग्रुप आहे, अग्रवाल सेवा समिती आहे, आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद, व्हेरी मच. धन्यवाद. सभी को सादर जय जिनेन्द्र. मैं पंकज वडेरा, जैन सोशल ग्रुप मालेगांव. जैन सोशल ग्रुप ये पूरे जैनों का बहुत ही बड़ा अंतर्राष्ट्रीय स्तर पर ये कार्य करता है और बंधुत्व से प्रेम इस ब्रीद वाक्य को फॉलो करता है. हर साल की तरह लायन्स क्लब ऑफ साउथ और अग्रसर सेवा समिति के साथ मिलकर डायबिटीज़ किडनी चेकअप कैंप्स आयोजित करता है, टोटल फ्री ऑफ कॉस्ट. आज फिर हमें एक मौका मिला है सभी को सेवा करने का और आज स्पेशल सीनियर सिटीजन्स के लिए ये कैंप का आयोजन किया हुआ है. मैं आई एम रियली थैंकफुल टू ऑल फॉर द कोऑपरेशन. धन्यवाद. थैंक यू. 546 जब ऐसा लगता नहीं था कि हमको डायबिटीज होगा या शुगर रहेगी, किसी को भी नहीं लगता, लेकिन वो ऐसे ही 1 अक्टूबर
सर्विसिंग के कैंप में मुझे वहाँ पे 350 शुगर वहाँ पे डिटेक्ट हुई और वो दिन अलर्ट एक अलार्म ऐसा बजा कि आपको यह शुगर है, ये आपको कोई भी एज में आ सकती है, आप कितना भी फिट रहो, कैसे भी जीवन शैली रहो, लेकिन इसके लिए आपको सभी को यह सभी कैंप्स में बड़ी संख्या में आना है। लायंस क्लब जैन सोशल ग्रुप ये आपकी सेवा के लिए सभी कैंप्स लेते हैं। तो ये टेस्ट के ही बारे में हम ये माइक्राइल टेस्ट जिसको कहते हैं उसको मैं जरा हमारे भाषा में बोलता हूँ, इट इज अ मिरेकल टेस्ट। आप सब तो समझते हो मिरेकल का मतलब अजूबा, मिरेकल का मतलब जो होता है अचरज। कि ये टेस्ट जो होती है ना, ये आपकी कोई भी बीमारी हो, जैसे हार्ट की हो, डायबिटीज की हो, जिसको आपको कोई शिकायत नहीं, लेकिन उस पीरियड में भी ये टेस्ट पॉजिटिव आने लगती है। तो ये टेस्ट कैसी होती है, आपने किया है तो आप भी पूछते हो कि ये टेस्ट का मतलब क्या है डॉक्टर, हमको समझ में लाने दो। तो मैं आपको एक बहुत सादा भाषा में बताऊंगा। ये अपने जो गुर्दे रहते हैं, किडनी, वो एक फिल्टर होती है। इट इज लाइक अ फिल्टर। फिल्टर का क्या काम है आपको मालूम है? जैसा फिल्टर पे पानी डालो तो केमिकल गंदगी बाजू में करके शुद्ध पानी वो नीचे से बाहर निकालते हैं। दोनों किडनी जो है दिन रात और रात तो एकच काम करत असते। आपलं किडनीचं काम फिल्टरचं कंटिन्युअस चालू असतं आणि त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपल्या किडनीमध्ये एक नेफ्रॉन असतो। नेफ्रॉन मतलब जैसा आपने सांजिंग का एक संचा, तो नेफ्रॉन दिन रात काम करते रहता है। वैसा ये किडनी का है और उसमें थोड़ा बीपी बढ़ गया या आपकी थोड़ी शक्कर बढ़ गई तो उसके अंदर से एक अल्ब्यूमिन बोलते हैं नाम का एक केमिकल है जो अच्छा नहीं है, सेहत के लिए वो अच्छा नहीं है। वो केमिकल जो होता है उसमें से फिल्टर होके बाहर आने लगता है और वो बाहर आने की प्रक्रिया गुर्दे से अपने पेशाब में आती है और वो पेशाब के अंदर से उसकी माइक्रो अल्ब्यूमिन नाम का जो केमिकल है उसको पहचानने का, उसको डिटेक्ट करने का ये टेस्ट है। सबसे बड़ी बात यह है कि ये टेस्ट जो है आपको आगे आने वाले, समझ लो आपको 5 साल के बाद किडनी डैमेज होने वाली है तो उसके पहले ही सिग्नल देती है। ओके, हाँ, और आपको हार्ट अटैक भी आने वाला होगा और ये टेस्ट पॉजिटिव आई, आपको अलर्ट कर देता है कि आपका आगे का फ्यूचर थोड़ा खराब है, गाड़ी धीरे से चलाओ। समझ में आया? इसका मतलब आप सजग हो जाते हो और अलर्ट हो जाते हैं। तो इस टेस्ट के अंदर हम लोग क्या सीखेंगे? इसके अंदर सीधा मतलब यह है कि प्रिवेंशन इज बेटर देन क्योर। बीमारी आने के पहले उसको पहचानो। लेकिन विदेश में भी अपने गांव का नाम रोशन किया है। मैं 2 महीने पहले नॉर्वे में गया था। मेरे हवाई जहाज में जब मेरे को चाय दी गई उसके साथ में शक्कर की पुड़ी दी थी और इसको बोले कि आप शक्कर चाहते हो या नहीं, तो मैं बोला मैं नहीं चाहता। तो उन्होंने तुरंत मेरे को दूसरी एक पुड़ी दी जिसके ऊपर MP शुगर लिखा था। तो मैंने वो हवाई सुंदरी को बताया ये हमारे गांव का प्रोडक्शन है। तो बोले आप कहाँ के हैं? तो मैंने बोला महादेव का। तो आपको सबको गर्व है कि हमारे जो प्रेसिडेंट है वो यही कंपनी से जुड़े हुए हैं। तो क्वेश्चन किया गया है, रोज कसरत करें। लेडीज जो अपने हाथ से दिन भर काम करती हैं उनका ठीक है, कोई दिक्कत नहीं, आप अपने हाथ से काम करना ना छोड़ें। जो अपने हाथ से काम नहीं कर पाते वो रोज घूमे फिरे, जैसी भी कसरत उनको पसंद हो, योग करें, जो भी जैसा भी उनको ठीक लगता हो, वो रोज 45 मिनट से 1 घंटा आपको एक्सरसाइज करना चाहिए। दूसरी बात और बहुत इंपॉर्टेंट, एक साथ ज्यादा मत खाएं। बहुत सारे लोगों को हमने देखा है दिन में 2 ही बार खाना खाते हैं, बाकी दिन भर चाय पीते रहते हैं। एक साथ ज्यादा मत खाइए, थोड़ा थोड़ा दिन में 4-5 बार में खाइए। जैसे आपने सुबह नाश्ता किया, एकदम थोड़ा कीजिए, फिर एक फल खा लीजिए, उसके बाद आप दोपहर का जो भोजन लेते हैं उसमें 2 रोटी से ज्यादा मत खाइए। आप 3 खाते होंगे, 4 खाते होंगे, तो एक बात का ध्यान रखिए, आपको जो दवा दी जाती है उसमें एक
हद तक ही आप खाना खा सकते हैं। दवा लेने का मतलब ये नहीं होता कि दवा का आपको खाना बताया जाता है, डॉक्टर बताते हैं अच्छा ये खाना बताने के लिए मैंने आपको बताया इसमें सारा खाना कैसा खाना है, कितना खाना सब लिखा हुआ है। और जैसे ही आप बाहर जाएंगे यहाँ एक बेंच पे ये सारा डाइट चार्ट रखा हुआ है जो आपको मिलेगा, जिसमें सारी चीज बहुत बारीक बारीक लिखी हुई है। क्या नाश्ते में खा सकते हैं, क्या दोपहर के खाने में, क्या रात के खाने में, क्या नहीं खाना है, क्या खाना है, सब चीज। 2 रोटी से ज्यादा मत खाइए। दाल दही आपको डेली रोज खाना चाहिए। रात के वक्त थोड़ा सा हल्का खाइए और रात को सोते समय 1 गिलास दूध जरूर पीजिए। इतनी चीजों का ध्यान रखिए। एक साथ ज्यादा नहीं खाना कि दोपहर में 4 रोटी खा ली अब सीधा रात को ही खाएंगे, ये गलत है। डायबिटीज के लिए, हार्ट की प्रॉब्लम के लिए, सब के लिए एक जैसा ही ये तरीका है खाना खाने का। एक साथ ज्यादा मत खाइए, एकदम थोड़ा खाइए। जो चीज खाने में मीठी है वो कितनी भी नेचुरल हो, नैसर्गिक हो, जो चीज खाने में मीठी है वो आप नहीं खा सकते। ऐसा नहीं है कि आप वो अंगूर खाते हैं वो तो नेचुरल है, उससे शुगर नहीं बढ़ती। खाने में मीठा है तो शुगर बढ़ेगी। लोग खजूर खाते हैं, गुड़ खाते हैं, गुड़ की चाय पीते हैं, चीनी नहीं डालते, गुड़ से ही चीनी बनती है ना। ये अपना वहम है कि गुड़ नेचुरल है, चीनी भी उसी से बनती है, तो कोई फर्क नहीं पड़ता। आप गुड़ चाय में डालें कि चीनी चाय में डालें, बिना चीनी डाले, बिना गुड़, आप कुछ भी चीज मीठी जो टेस्ट में हो वो नहीं। अमरूद खा सकते हैं, पेरू खा सकते हैं, उसके बाद पपीता खा सकते हैं, उसके बाद उसको डिस्टर्ब आपण बघतोय लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथतर्फे हे जे 7 दिवसाचं आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलं. मगाशीच आपण बघितलं की अग्रसेन भवनमध्ये त्यांनी फ्री ऑफ चार्जमध्ये ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट वगैरे केलेले आहेत आणि डॉक्टरांचं एक सेमिनार, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, मायक्रॉन टेस्ट देखील फुकट गेली. त्याचप्रमाणे डॉक्टर सचिन जैन यांचं अभिनंदन हॉस्पिटल आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत कमी मूल्यामध्ये ECG आणि ब्रोन मॅरो टेस्ट वगैरे ते करतायत. तर या संदर्भात आपण बघतो इथे पेशंट वयोवृद्ध ज्याला म्हणता येईल, ज्येष्ठ नागरिक ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं ECG या अभिनंदन हॉस्पिटलमध्ये लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथच्या तर्फे अत्यंत अल्प दरामध्ये हे ECG होतात. डॉक्टर सचिन जैन आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं आजच्या या शिबिराबद्दल आणि त्यांचं काय म्हणणं याबद्दल. हां डॉक्टर साहेब, काय म्हणाल आपण याबाबतीत यांच्या या शिबिराबद्दल? लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथच्या अंतर्गत आम्ही ऑक्टोबर सर्व्हिस वीक चालू आहे. याच्या अंतर्गत आम्ही जे ज्येष्ठ नागरिक संस्था आहे त्यांच्या ऑलमोस्ट 70 ते 100 लोक येणार आहेत अपेक्षित आहे. त्यांचं आम्ही ECG, BP, बोन मिनरल डेन्सिटी आणि न्यूरोपॅथी चेकअप करून घेतो. अच्छा, हे किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीराच्यासाठी, आरोग्यासाठी, पुढील भविष्यासाठी? आता ब्लड प्रेशरचे तर पेशंट्स सगळीकडे वाढू राहिले, हृदयाचे पेशंट्स वाढू राहिले, आपण त्यांचं BP आणि ECG चेकअप करून घेतो आहे. प्लस सगळे वयस्कर लोक आहेत, त्यांचे बोनची जी मिनरल डेन्सिटी आहे ती पण कमकुवत व्हायला लागते, त्यांना ऑस्टोपोरोसिस सारखे आजार व्हायला लागतात, तर त्याचं पण आम्ही फ्री चेकअप करून देतो. काय म्हणाल आपण लायन्स क्लबच्या या उपक्रमाबद्दल की त्यांनी ह्या इनिशिएटिव्ह घेतला आणि लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, काय म्हणाल आपण 1-2 शब्द? लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खूप चांगला उपक्रम आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे चेकअप होणार आहे. BPचं, हृदयाचं, बोन मिनरल डेन्सिटीचं हे खूप त्यांना उपयोगी पडणार आहे. ओके, धन्यवाद. आपलं नाव काय, कुठे राहतात आणि आपण इथे आज कसं काय आलात, काय म्हणाल आपण? माझं नाव गंगाधर पंडित खैरनार आहे. मी सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहे. अच्छा, होतो आणि आता आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्था जी मालेगावची आहे त्यांच्यामार्फत लायन्स क्लब ऑफ मालेगाव आहे त्यांच्यामार्फत जे ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी, हृदय किंवा इतर काही तपासण्या आहेत त्या करण्याचा आयोजित केला आहे. त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी चाचण्या घेण्यात येत आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिक सहसा हे आपल्या ज्या हृदयाच्या वगैरे काही इतर काही कृती असतात त्या तपासण्या करतात, टाळतात आणि अशा वेळेस त्या बऱ्याचशा वेळा टाळल्यामुळे त्यांचे विकार लवकर समजत नाही, नंतर ते प्रॉब्लेमॅटिक आणि क्रिटिकल होतात आणि डॉक्टर साहेबांना पुढे जाऊन ते विचारतात की असं का झालं. तर प्रत्येक नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी प्रत्येक डॉक्टर साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं आयुष्य जे वाढवण्याकरता आणि त्यांचे विकार किंवा तपासण्या काही वेळेवर केल्या तर त्यांना पुढील क्रिटिकल ज्या काही प्रॉब्लेम येणार आहेत ते बंद होतील. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो
की आपण हे सगळं व्यवस्थित तपासण्या करा. त्यामुळे प्रबंधभूमी जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार. नाही, लायन्स क्लबचा हा जो उपक्रम आहे नक्कीच आपल्याला उलट म्हणजे आपण घरी बसलेलो असतो, दुर्लक्ष करतो, पण यांच्या या शिबिरामुळे आपल्याला एक चेतना मिळाली, प्रेरणा मिळाली आणि आपण इथे आलोत आणि ह्या जे आवश्यक आहे शरीरासाठी ते सगळं करून घेतलं. काय म्हणाल आपण, बरोबर आहे का? हे योग्य आहे? एकदम करेक्ट आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जेणेकरून ज्येष्ठ नागरिक उत्साह वाढतील आणि ते आपल्या स्वतःच्या चेकअप लवकरात लवकर करतील. शिबिराच्या निमित्ताने लोक येतात आणि तपासण्या करून घेतात, ते अतिशय महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. हां, आपलं नाव आणि आपला हुद्दा आणि काय म्हणाल आपण? मी प्रकाश कांकरिया, ज्येष्ठ नागरिक कार्यकारिणी सदस्य. आज आनंदाने सांगू इच्छितो की 1 ऑक्टोबर रोजी आज ज्येष्ठ नागरिक दिवस आहे. त्याचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालेगाव यांनी जो शिबिर आयोजित केलं आहे त्याला भरभरून आमचे ज्येष्ठ नागरिक प्रतिसाद देत आहे. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना माहीत नसतं की आपल्या शरीरात काय डेव्हलपमेंट होत आहे, काय नाही आहे. आपण नियमितपणे रुटीन लाईफ जगत असतो, परंतु या शिबिरामुळे प्रत्येकाला कळेल की आपल्या कुठे ECGमध्ये प्रॉब्लेम आहे का, BP मध्ये प्रॉब्लेम आहे का, कोणत्या टेस्टमध्ये प्रॉब्लेम आहे का. नक्कीच नक्कीच. आणि त्यामुळे आजचा जो प्रॉब्लेम यांनी केला तर मी खरंच आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे लायन्स क्लब आणि डॉक्टर साहेब आणि त्यांच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्दांत मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. आपण बघतोय शहरातील ज्येष्ठ डॉक्टर MD चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर सचिन जैन आपल्याबरोबर आहेत आणि या शिबिराच्या माध्यमातून इथे जे ज्येष्ठ नागरिक आले त्या महिलांचं ते इथे तपासणी करताना आपण बघतोय. शहरातील अतिशय तरुण डॉक्टर अक्षय मेहता जे डॉक्टर शीतल मेहतांचे चिरंजीव आहे आणि नावाजले जे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आपल्यासोबत आहे. या लायन्स क्लबच्या शिबिरासाठी ते आपलं योगदान देत आहेत. जाणून घेऊ त्यांच्याकडनं आजच्या या टेस्टबद्दल काय म्हणतात ते. डॉक्टर साहेब कसे काय म्हणाल आपण या टेस्टबद्दल? ये BMD टेस्टिंग है. इससे हम लोग हड्डियों की जो कमज़ोरी है उसका हम लोग इसमें टेस्टिंग कर रहे हैं और हड्डियों की कमज़ोरी के बारे में उसके लेवल्स जितने ज़्यादा कमज़ोर उस पर हमको कैल्शियम के जो सप्लीमेंट्स है वो देते आते हैं और अगर ज़्यादा कमज़ोर रहेगा तो उनको एक्सरसाइज देते आता है. अच्छा. इस हिसाब से उम्र जैसे बड़ी उम्र वाले लोगों को प्रॉब्लम्स नहीं होना चाहिए, इसकी खबरदारी लायन्स क्लब ऑफ मालेगांव साउथ अभी कर रहा है. नहीं, ये यानी बहुत अच्छी स्टेप है ये और इस उम्र में ये कर लेना चाहिए लोगों को. क्या बोलोगे आप? 50 के बाद सभी ने ये हर 3 महीने में एक बार करना चाहिए. तो अच्छा. लायन्स क्लब ऑफ मालेगांव साउथ अब हर 3 महीने में ये उपक्रम करने वाला है. तो जनित में जाए. अच्छा. हाँ डॉक्टर साहब, कैसे ये टेस्ट को कैसे किया जाता है, कैसे करते हैं ये टेस्ट, थोड़ा ज़रा जानकारी बताएंगे आप मेरे को? ये जो मशीन है, ये मशीन पे आपको सिर्फ 5 से 8 सेकंड पैर रखना है. ये जो आपकी एड़ी है उसमें जो हड्डियों का थिसुरपना होता है वो इसको रीड करता है. अच्छा. ठीक है. और फिर उसमें 3 लेवल्स आते हैं. एक तो नॉर्मल, एक होता है ऑस्टियोपीनिया और एक होता है ऑस्टियोपोरोसिस. पोरोसिस के लोगों को हमको मेंटेन करने की कोशिश है. ओके. ये लेवल पे अगर हम उनको मेंटेन कर दें तो उनका जो सेकंड इनिंग्स है वो हेल्दी जाएगा. ओके, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब. हे ज्येष्ठ नागरिक हे पेशंट इथे ही तपासणी करून घेताना आणि त्याचबरोबर इथे काही पेशंट पण आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक, तेही तपासणीसाठी उभे आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या म्हणजे लायन्स क्लब ऑफ साऊथचे किंवा जैन सोशल ग्रुपचे हे सगळे सक्रिय कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता सकाळपासून मोठ्या प्रमाणात इथे सगळेजण ते येऊन हा शिबिर कसा यशस्वी होईल, हा शिबिर यशस्वी करण्यासाठी ते कंटिन्युअसली त्यात लागून आहेत, परिश्रम घेत आहेत. ही सगळी ती मंडळी, हे अध्यक्ष, हे डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि लायन्स क्लबच्या ह्या चांगल्या उपक्रमाला, या स्तुत्य उपक्रमाला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे देखील आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लायन्स क्लबच्या या शिबिरासाठी अभिनंदन हॉस्पिटल येथे हे सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्येष्ठ नागरिक हे तपासणी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणी करण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण बघू शकतो अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या स्तुत्य उपक्रमाला. हे सम्यक लोढा अध्यक्ष, हे खूप परिश्रम यांची टीम आणि सगळे घेत आहेत. धन्यवाद. आपको ये दिया जा रहा है, ये हमारे मालेगांव में बनता है, मालेगांव में सब जगह मिलता है ना. तो आप इसका मतलब यूज शुरू कीजिए. इससे ये आप जितना भी मिठाई बनाते हैं ना, बिना चीनी की बनाइए. इसका एक पाउडर भी आता है, देखिए उन्होंने ये पाउडर आप मिठाई में डाल लीजिए, चीनी की तरह काम करता है. मिठाई भी खा सकते हैं बिना चीनी डाले. चाय मीठी पीजिए. कोई भी एक बार दूध होने के बाद अगर कभी ठंडे पानी की जगह थोड़ा गर्म पानी करके पिए तो कोई हरकत नहीं. बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. गर्म पानी पीजिए, कोई दिक्कत नहीं. हाँ
टाकून दूध पिलं तर चालेल? हो हो फार उत्तम, अति उत्तम। मैंने बताया आपको कि 2 रोटी आप खाइए, अगर आपको चावल खाना है तो रोटी एक ही खाइए, उसके साथ आप आधी कटोरी चावल खा सकते हैं। चावल रोटी खाने के बाद चावल खाएंगे ना तो वो ज्यादा हो जाती है। इसके साथ आलू की सब्जी तो ना ही खाएं तो बेहतर है, नहीं तो लोग खाते हैं, है ना। आलू और चावल एकदम नहीं खाएं तो बेहतर है, खाएं तो एकदम थोड़ा थोड़ा खाएं, एकदम थोड़ा। एक क्वेश्चंस डॉक्टर सुनीश आंसर करें। डॉक्टर साहब, मुझे हाई बीपी और शक्कर की बीमारी है, लेकिन मेरी फैमिली डॉक्टर बीपी और डायबिटीज की दवा के अलावा 2-3 टाइप की गोलियां लेने को कहते हैं। आज की महंगाई के दौर में वो मुझे परवड़ता नहीं। उसकी कितनी ज़रूरत है जीवन में, और शुगर के अलावा टैबलेट लेने की? जो है पेशेंट को बताता हूँ, ये जो बीमारी है डायबिटीज की, वो नसों की बीमारी है, एक बीमारी नहीं है वो। जैसे आप स्टार्ट करेंगे भेजे से, तो आपने भेजे के अंदर की जो खून पहुंचाने वाली नस है, आंखों के पास जाएंगे, आंखों को ब्लड सप्लाई करने वाली नस है। नीचे जाएंगे दिल के पास, दिल के अंदर हार्ट को ब्लड सप्लाई करने वाली भी नस है, और हाथ पांव में भी नस है, गुर्दे को भी ब्लड सप्लाई करने वाली नस है। तो डायबिटीज की बीमारी है, नसों की बीमारी है, तो ये पांचों ऑर्गन जो है, पांचों जो है चीज जो बहुत जिंदगी के लिए जरूरी है, उसको महफूज रखने के लिए आपको वो गोलियां जो है वो देना जरूरी है। तो वो कौन सी गोलियां देते हैं डॉक्टर, वो भी मैं बताता हूँ। जनरली खून पतला करने की गोलियां दी जाती है, ओके। दूसरा, खून के अंदर की जो कोलेस्ट्रॉल है यानी चर्बी है, उसको घटाने की दवा दी जाती है। हमारा कायदा है कि डायबिटीज के पेशेंट को सिर्फ डायबिटीज की दवा मत दो, उनको कोलेस्ट्रॉल कम करने की गोली कंपलसरी दो। सवाल बहुत वाजिब है कि ये दवा की कितनी जरूरत है। जरूरत बहुत इतनी इम्पोर्टेंट है कि आज की महंगाई के बाद में आपको दवाई का ये सोचने जाएंगे कि अभी इसको नहीं ले तो अच्छा, लेकिन आगे चलने वाली जो मुसीबत आती है ना, उसका पूरा हिसाब हो जाता है। क्योंकि तुम्हारा सरळ सांगतो, डायबिटीज हा साधा आजार नाही आहे, तो विकार आहे। हा आजार नाही, तो विकार आहे, आणि त्याच्यामध्ये अवयवाची हानी ही होत असते। आता प्रश्न राहिला महागाईचा। जब महंगाई इतनी है, अब ये समझ लो एक साधा आपको, इसका मतलब ऐसा है, हाइपो मतलब क्या, हाइपोग्लाइसेमिया, इसका मतलब शक्कर लो होना। तो आप बोलेंगे इसका बॉडी के अंदर शक्कर लो होना, हर एक चीज को शक्कर जो है बॉडी में 80 से 120 के बीच में रहना चाहिए। जब उसके नीचे जब घटने लगती है, उसको हाइपो बोलते हैं। एक आध बार थोड़ी शक्कर 120 से 240 भी हुआ तो इतना खतरा नहीं है, लेकिन जब शक्कर 80 से नीचे उतरती है तो क्या होता है मैं बताता हूँ। सबसे पहले आपको थोड़ा पसीना आता है, फिर कमजोरी लगने लगती है। आता अपन उपवास केला ना, रमजान महीने में रोजा रखा ना, तो रोजा खोलने के पहले कैसी कमजोरी आती है, वैसी कमजोरी आने लगती है, हाथ कांपने लगता है। उस वक्त भी आपने ध्यान नहीं दिया तो फिर आपको पसीना आने लगता है, छाती में ऐसा धड़धड़ होता, ऐसा चक्कर आने लगता है, अपने को ऐसा लगता है कि हम गिर जाएंगे, बैठना चाहते हैं। और अचानक ये वर्ड ध्यान रखो, अचानक पसीना आता है, सडनली अंग ठंड पड़ून जाता। ऐसे टाइम में आपने उस वक्त उस पर गौर नहीं किया तो आप बेहोश भी हो सकते हैं। तो मैंने आपको क्या बोला, 200 का 250 हुआ तो इतना खतरा नहीं, लेकिन ब्लड शुगर 80 से 50 पर आ गई, आप बेहोश हो सकते हैं। तो उसका क्या इलाज है, और वो क्यों होता है वो पूछ रहे हैं। वो इसलिए होता है कि आपने दवा इंजेक्शन ले ली, लेकिन आपने खाना ही नहीं खाया, या लेट खाना खाया, या और एक प्रॉब्लम होता है, दवा ले लिया, इंजेक्शन ले लिया डायबिटीज का, और खाना खाने जाओ तो आपको कुछ मसला नहीं, खाना अच्छा नहीं लगा, उल्टी हो गई। गोली क्या है, आपके पास अपनी जो मनी पर्स रहती है ना, पैसे का पैकेट, उसके अंदर एक छोटा सा कागज रखना, जिसके अंदर आपका नाम, आपके घर में जो जिम्मेदार आदमी है, जैसे आपका लड़का है, आपके घर वाले हैं, उनका मोबाइल नंबर, और एक आपके डॉक्टर का नाम और उसका मोबाइल नंबर लिखना जरूरी है। वो मनी पर्स के अंदर एक कागज होना जरूरी है। बहुत इंपॉर्टेंट सवाल है, उसका इलाज बहुत आसान है। और उस पर नोट रखना, ऐसा नोट लिखना उसमें मराठी में, हिंदी में, मुझे शक्कर की बीमारी है, यदि मैं बेहोश होने लगा
या बेहोश हुआ ऐसा दिखा कहीं पड़ा तो मुझे तुरंत शक्कर खिलाने की चेष्टा करो। और ये जो नंबर है, ये नंबर मेरे डॉक्टर का है, ये मेरे घर वाले का है, इनको कांटेक्ट करो जो कि मेरी बीमारी को अच्छी तरह जानते हैं। 4 चीज जो है उसको अवॉइड करना है, एकदम आसान है, सफेद चीज है वो, एक शक्कर, दूसरा नमक, तीसरा मैदा और चौथा घी। ये चारों चीज आपको अवॉइड करना है और 4 चीज ध्यान में रखना है। कौन सी 4 चीज? मस्त रहो, चुस्त रहो, खुश रहो और कोई भी चीज दिल पे मत लेना यार। शक्कर की बीमारी है, उसके बाद उसको पहले को शर्म आती है, लेकिन वो अपने संसार का सुख नहीं ले पाता। समझते, उसको अपन नपुंसकता बोलते हैं, संसार का सुख न ले सकता, लेकिन इसमें शर्माने की बात नहीं है, ये आम कॉमन है। 90% लोग जिनको शक्कर है, जो शक्कर की बीमारी 20 साल से ऊपर हो गई है, जैसे मेरे को उम्र के 30 साल को डायबिटीज हुआ, तो 50वें साल को मुझे ये नपुंसकता आने वाली है, मुझे अपने संसार का सुख नहीं मिल सकता। दिस इज बिकॉज ऑफ डायबिटीज। ये शक्कर की बीमारी का एक साइड इफेक्ट है और बहुत कॉमन है। 90% लोग बोलते नहीं है क्योंकि शर्म आती है डॉक्टर को बोलते, लेकिन उसका इलाज बहुत आसान है। यदि आपका डायबिटीज कंट्रोल में रहा और आपने उसकी कुछ स्पेशल मेडिसिन आती है जो कि बहुत सस्ती भी है, लेकिन उसको प्रॉपरली यदि लिया तो तुम्हाला ते संसार सुखाला काही अडचण येत नाही। कि सफलता उन्हें मिलती है जिन्होंने कदम बढ़ाया है, साहस जिन पर जिन्होंने सफलता का कलश चढ़ाया है। धन्यवाद एक बहुत छोटा शब्द है सभी सेवाओं के लिए। मैं आभारी हूँ डॉक्टर सुनील शाह और उनकी पूरी टीम। आप यहाँ सभी बनाने, सभी मेहमान, सभी पेशेंट्स, लायंस क्लब ऑफ मालेगांव साउथ और उनकी पूरी टीम, जैन सोशल ग्रुप मालेगांव, अग्रसेन सेवा समिति और यहाँ पर विराजित सभी का इस अवेयरनेस प्रोग्राम में आप सभी ने बहुत सहयोग दिया है। और विशेषकर मैं आज हमारे बीच हरीश जी मारू, जिन्होंने मीडिया के थ्रू इस प्रोग्राम को कवर किया है। आज हम जितने लोग यहाँ हैं उससे कई ज्यादा व्यक्तियों को आज के इस प्रोग्राम का लाभ होगा। एक बार तहे दिल से मैं सबका धन्यवाद करना चाहती हूँ। यूं ही चलती रहे सेवा समर्पण की ये मशाले, रोशनी का सफर बांटता चले उजाले। मैं पंकज वडेरा, बहुत बहुत धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।